केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये आज संध्याकाळी 4 वाजता मॉकड्रिल पार पडलेलं होतं आणि आता बहुतांश राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये ब्लॅकआउट जो आहे तो पार पडतो आहे। ब्लॅकआउट आता पंजाबच्या अमृतसर शहरातली दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण परिसर जो आहे तो अमृतसर शहरातला ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। बहुतांश लाईट्स जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। मोजक्या काही रस्त्यावरच्या अपवादात्मक गाड्या जर वगळल्या तर संपूर्ण शहरातला हा अगदी दूरपर्यंतचा जो काही परिसर आहे तो पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। हवाई हल्ला झाल्यानंतर कशा पद्धतीने त्या हल्ल्यापासून वाचता येईल आणि नागरिकांचं संरक्षण कशा पद्धतीने करता येईल यासाठी काही उपाययोजना आणि गाईडलाईन्स निश्चित करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार आता हा जो ब्लॅकआउट आहे तो प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पार पडताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच पद्धतीने पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये सुद्धा ही रात्री 10:30 वाजताची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। 10:30 ते 11च्या दरम्यानचा हा ब्लॅकआउट जो आहे तो अमृतसर शहराच्या वतीने जारी करण्यात आलेला होता। इथल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेला होता आणि आता हा ब्लॅकआउट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। सगळ्या बाजूचे दृश्य आपण पाहतोय की चहूबाजूला अगदी दूरपर्यंतचे सगळे लाईट्स आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। रस्त्यावरची काही मोजकी वाहनं ज्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते आहे ती वगळता संपूर्ण शहरातल्या वेगवेगळ्या इमारती, छोटी घरं, तिथले सुद्धा लाईट्स जे आहेत ते पूर्णपणे बंद केले गेले असल्याचं पाहायला मिळते। अमृतसर शहर हे पंजाबच्या अट्टारी बॉर्डर पासून अगदी काही किलोमीटर अंतरावरती आहे आणि पाकिस्तानची हद्द सुद्धा अगदी जवळ आहे आणि त्यामुळे अतिशय संवेदनशील आणि सेन्सिटिव्ह प्लेस म्हणून या ठिकाणाला ओळखलं जातं आणि त्यामुळे या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुपारी 4 वाजता मॉकड्रिल सुद्धा घेण्यात आलेले होते आणि आता हा ब्लॅकआउट जो आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे। एकीकडे भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 दहशतवादी अड्ड्यांवरती ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हल्ले केलेले आहेत आणि हे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। तर दुसरीकडे आता आपण पाहतोय की ब्लॅकआउट असेल किंवा मॉकड्रिल असेल, हवाई हल्ल्यापासून वाचताना कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे जे ट्रायल आहे ते घेताना पाहायला मिळतो आहे। पंजाबच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही मॉकड्रिल सुरू आहे। त्याचबरोबर ब्लॅकआउट जो आहे तो सुद्धा आता करण्यात आलेला आहे कारण पंजाबची हद्द ही पाकिस्तानच्या हद्दीला लागून आहे, अगदी सीमेवरची हद्द म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे या भागामध्ये विशेष करून ही काळजी आणि खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेतली जाते। त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आज संध्याकाळी मॉकड्रिल जी आहे ती दुपारच्या सुमारास पार पडला आणि आता रात्री 10:30 वाजता पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये ब्लॅकआउट जो आहे तो अर्ध्या तासाचा पाहायला मिळतो आहे। एकीकडे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवलेला आहे आणि दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। तर दुसरीकडे आधी दिलेल्या सूचनाप्रमाणे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट जे आहे ती ट्रायल आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।